जिले के 6 विधानसभा क्षेत्रों में मतदान प्रक्रिया के लिए तैयारियां पूरी हो चुकी है। आज सुबह से मतदान दल मतदान केंद्रों के लिए रवाना हो गए हैं। जिले के 2700 मतदान केंद्रों पर करीब 14,000 कर्मचारियों को तैनात किया गया है। प्रशासन की ओर से ईवीएम को लेकर किसी भी संदेह को दूर करने का प्रयास जारी है। संवेदनशील मतदान केंद्रों के लिए विशेष कार्य योजना तैयार की गई है और उन पर लगातार नजरें रखी जा रही है। साथ ही महिलाओं, युवाओं और विकलांग मतदाताओं के लिए विशेष केंद्र भी स्थापित किए गए हैं। आज 71 विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस आणि त्याच्यानंतर पोलिंग पथक जे आहेत ते आज या ठिकाणाहून रवाना होणार आहेत। पोलिंग पथकांसह आपण ईव्हीएम जे आहे मतदान यंत्र, ते मतदान यंत्र त्यांच्या सोबत त्यांना लागणारं जे साहित्य आहे मतदान यंत्र, मतदानासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण त्यांच्यासह आपण इथून रवाना करणार आहोत। त्यासह आपण त्यांच्यासाठी बस आहेत आणि झोनल ऑफिसर जे आहेत ते त्यांच्यासह इथून जातील। आपण मॅक्झिमम सर्वच पीआरओ जे आहेत त्यांना चक्रिका ऍप सुद्धा डाउनलोड करायला लावलेला आहे, जेणेकरून त्यांचे लोकेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी समजतील। इथून आपण 390 आपल्याकडे मतदान केंद्र आहे। 390 मतदान केंद्रांचे आजच सर्व मतदान यंत्र आणि त्याला लागणारे जे साहित्य आहे एका पीसी मध्ये ते सर्व साहित्य घेऊन पीआरओ म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांना मदत करणारे पोलिंग स्टाफ हा सगळं आज इथून रवाना होईल। त्यांच्यासह पोलीस कर्मचारी सुद्धा असेल। मतदान यंत्र आहे आपल्या इकडे 17 कॅन्डिडेट असल्यामुळे का 2 बीयू असणार आहे। बीयू नंबर 2, बीयू नंबर 1, व्हीपॅट आणि सीयू। 2 नंबरचा बीयूचं कनेक्शन 1 नंबरला राहील, 1 नंबरचा व्हीपॅटला आणि व्हीपॅट सीयू ला कनेक्ट राहील। आणि ह्या ज्या मशीन आहे डेमो मशीन आहे, ट्रेनिंग आणि अवेअरनेस साठी आम्ही ह्या इथे उपलब्ध करून दिले आहेत। ज्यांना मशीनच्या संदर्भात काही अडचण असेल